तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे। हे जे बँका अडवतात, बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे, नवीन कर्ज कसं द्यायचं, त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल। राज्यातील शेतकऱ्यांना देव पावला, कर्जमाफीला या ठिकाणी आता मुहूर्त लावण्याचं इथं मिळालेलं आहे। 12 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। जाहीर करण्यात आलेली 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे लगेच बघा, कारण की 12 जिल्ह्यांची यादी आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत आता कर्जमाफीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होण्याचा अंतिम टप्पा आता आलेला आहे। 12 जिल्ह्यांची यादी देखील आता सरसकट इथं सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यांची यादी आता समोर करण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून। आता सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची तारीख सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे। आता शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे। जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर इथं करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जसं की टप्प्याटप्प्याने 12 जिल्ह्यांच्या यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का या 12 जिल्ह्यांच्या यादीत, तर लगेच तुम्हाला पाहायचं आहे। परंतु त्याआधी जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा यादी जाहीर करण्यात आली, तुम्ही लगेच इथं पुढे पाहू शकता। तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली। कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित या ठिकाणी झाला आहे। इथं तुम्ही पाहू शकता 8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे। जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे। आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे, असं आम्ही लावलेल्या निकालामध्ये नेमकं किती शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होईल, कोणत्या शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले, विशेष म्हणजे किती लाख रुपयापर्यंत तुमची कर्जमाफी केली जाईल, थकीत शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत इथं तुम्हाला लाभ मिळणार आहे, त्याचबरोबर रेग्युलर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये इथं लाभ इथं मिळणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी, ज्याच कर्ज बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचा जो जाहीरनामा होता, जे प्रचार पत्रक होतं निवडणुकीच्या वेळेस, ज्यामुळे सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारने एक जाहीरनामा शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांनी जसं की जाहीरनामा कोर्टासमोर आता ठेवला होता। कारण काय होतं की सरकार इथं काय करत होतं, सरकारकडून वेळोवेळी जे तुम्हाला कर्जमाफी होणार असं पहिलं सांगितलं होतं, आश्वासने कर्जमाफीची इथं वचन वारंवार केलेलं होतं आणि फसवणूक आता शेतकऱ्यांची इथं झालेली होती। यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला सरकारचा जाहीरनामा इथे थेट कोर्टाला समोर या ठिकाणी आता ठेवलेला होता। शेतकऱ्यांनी इथं कोर्टात सांगितलं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात अजिबात नाही आणि आमच्या हक्कासाठी इथं दिशाभूल करणाऱ्या आश्वासनाच्या विरोधात आता आम्ही इथं न्याय व्यवस्थेचा आधार घेत आहोत। म्हणजेच इथं काय झालं की शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आता निवडणुकीच्या आधी त्या ठिकाणी ओरडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार असतील, या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील, यांनी ओरडून तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी आता तुम्हाला इथं निवडणुकी येऊ द्या, म्हणजे 7/12 कोरा असं त्यांनी सांगितलेलं होतं। परंतु आता ते फसवणूक, यामुळे इथं सरकारच्या माध्यमातून इथं फसवणूक झालेली असल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी सर्व कोर्टामध्ये गेलेत। हा जसा का मुद्दा केवळ निवडणुकीच्या पुरता न होता आणि निवडणुकीपुरता इथं मर्यादित नसून भविष्यात कोणतेही पक्ष खोटं आश्वासने देण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल, यासाठी शेतकऱ्यांनी आता कोर्टाचा इथं जसं की सहारा घेतला। कोर्टाचा इथं जसं की निकाल या ठिकाणी लागलेला आहे। त्या 2025च्या मार्च महिन्याचं जसं की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्यातील आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे सध्या शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक कर्ज 31 मार्चच्या आत या ठिकाणी तुम्ही परतफेड करून घ्यावं, असं त्यांनी मार्च महिन्यात सांगितलेलं होतं आणि अशी आश्वासन देखील त्यांनी दिलेले होते। तर बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की मुख्य जसे की कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजगी इथं पसरली होती। गेल्या काही महिन्यांपासून
शेतकऱ्यांमध्ये भरपूर अशी जसं की सरकारच्या बद्दल त्रासदायक भावना वाढत, वीज दर असू द्या, त्या ठिकाणी हमीभाव पिकाचं जे खरीप हंगामाचे जे भाव असणार आहे तर ते भाव असू द्या, कोणताही मुद्दा असू द्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील, त्यांनी दिलेलं आश्वासन त्या ठिकाणी फसवणूक असल्याचा आरोप राज्यातील सर्व शेतकऱ्यांकडून सरकारवर केला जात होता. बघा आता जसं की डायरेक्ट शेतकरी आता कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाचा निकाल सुद्धा जसं की आलेला होता. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत होणार याची सविस्तर अंदाज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन बघा. शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं यामुळे भाग पडलं होतं. त्यामुळे नियमितप्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न होता तो कोर्टात इथं सोडवून आता भाग पडलेला आहे. कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जमाफीसाठी नेमकी कोणती तारीख आता देण्यात आलेली आहे, तर बघा 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं. या ठिकाणी जसं की तुम्ही बघू शकता जवळपास 52% शेतकरी जे आहे त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात आलं होतं. म्हणजे जवळपास 85 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा इथं करण्यात आली होती. प्रत्यक्षात फक्त 43 लाख शेतकऱ्यांना त्यावेळी लाभ मिळाला. 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी इथं त्यांनी असं म्हटलेलं होतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कर्जमाफी घ्यायची होती पण यापैकी पात्र ठरलेले फक्त 43 लाख शेतकरी. हा विषय जसं की 2017च्या 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी 2017 मध्ये कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती. 2017ला तुमचे कर्जमाफ झाले होते त्यावेळेस पात्रता सरकारची इथं वेगळी होती. यावेळेस पात्रता सरकारची पूर्णपणे वेगळीच आहे. शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता इथं 6,000 कोटी त्यावेळेस त्यांनी इथं लावलेले होते. जनतेकडून इथं 46 लाख शेतकरी या ठिकाणी लांब राहिलेले होते आणि त्यांना म्हणजेच इथं वंचित ते राहिलेले होते. कर्जमाफीचा फायदा कुठलाही त्यांना मिळालेला नव्हता. कारण बघा शेतकरी मित्रांनो, कारण की कर्जमाफीसाठी इथं जसं की कर्जमाफी करायची म्हटलं तर कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं. काही वेळा डायरेक्ट डीबीटी अर्ज न करताही सरसकट कर्जमाफी करता येते. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफी योजनेचं जसं की स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिकली पद्धतीने या ठिकाणी लागू केली जाऊ शकते. अशा वेळेस अर्ज करायची गरज नसते पण काही अटी शर्ती पूर्ण कराव्याच लागतो. त्यानंतर ही कर्जमाफी तुम्हाला होऊ शकते. कारण शासनाकडून पूर्ण माहिती असले तरच ही कर्जमाफी डायरेक्ट येते. आता शेतकऱ्यांच्या जसं की तुम्हाला बघा इथं कर्जमाफी होण्यासाठी काय करावे लागणार आहे, कर्जाचं इथं जसं की कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे, कधीपर्यंत होईल तर याची सविस्तर माहिती आपण पुढे बघू. जसं की निकष देण्यात आले म्हणजे जिथे तुम्हाला निकष पूर्ण करावेच लागणार आहे. जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर बँकेशी जोडणं आवश्यक असायला पाहिजे. बघा तुमचं आधार कार्ड हे तुम्ही कर्ज काढलेल्या बँकेशी जोडणं आवश्यक. म्हणजे इथं केवायसी पूर्ण तुमचं असणं बंधनकारक असणार आहे. 7/12 उतारा कर्ज या जसं की तुम्ही जे कर्ज काढलं असेल त्या कर्जाचं त्या ठिकाणी तपासणं इथं व्यवस्थित करायची. सरकारकडे आदेश इथं डिजिटल या ठिकाणी मध्ये जसं की स्वरूपात इथं उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे. बँकेकडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची माहिती, थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते. सरकारी माहिती तपासून आपलं जसं की पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत असतं आणि सर्व माहिती पूर्ण असेल तरच शासनाच्या माध्यमातून बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे कर्जाची रक्कम वर्ग करीत किंवा कर्जमाफी थेट इथं होत असतं. उदाहरणार्थ 2019 मध्ये महाराष्ट्र जसं की महात्मा फुले कर्जमाफी योजना या ठिकाणी आता जसं की काही शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी इथं बँकेतून कट झालेले होते. म्हणजे बँकेकडून महसूल खात्यांकडून संपूर्ण डाटा उपलब्ध होता. शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी होण्याच्या जसे की अंतिम टप्प्यावर इथं आलेला. कारण की बघा इथं सरकारने सांगितलं आहे की आता सरकारची इथं कर्जमाफी करणार आहे. तुमची कर्ज इथं तुम्ही भरलं नसेल तर तुम्हाला बँकेकडून कॉल येत असेल तर तुम्हाला इथं कॉल नकारायचा, सांगायचं आहे की कर्जमाफी लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता इथं सरकारने सांगितलेलं आहे. बच्चूभाऊ कडूंचं आंदोलन इथं कंटिन्यू चालू आहे. म्हणजे इथं त्यांनी आंदोलन कंटिन्यू सुरू ठेवलेलं आहे आणि कर्जमाफी लवकरात लवकर होणार आहे असं त्यांना बँकेवाल्यांना तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील बाकी माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.